नमस्कार, मैं अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. राज्यातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 10,000 रुपयांची मदत देण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं. ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचं अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना रब्बीच्या पेरणीसाठी निविष्ट अनुदान म्हणून ही रक्कम दिली जाईल, हे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. आतापर्यंत राज्य सरकारनं NDRFच्या मार्फत जी मदत दिली जाते त्या मदतीचे 4-5 GR काढले आणि ती मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे. आता रब्बीच्या पेरणीसाठी जे की निविष्ट अनुदान दिलं जाणार आहे हेक्टरी 10,000 रुपये, ते पेरणीच्या आधी मिळालं तर शेतकऱ्यांना त्याची मदत होईल. परंतु अद्यापही राज्यातील कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 10,000 रुपयांची मदत जमा झाली नाही. एवढंच काय, तर जसं NDRFच्या माध्यमातून मदत दिली जाते त्या मदतीच्या निधीला राज्य सरकार मंजुरी देण्यासाठी GR काढते, तसा GR देखील या हेक्टरी 10,000 रुपयाच्या मदतीचा निघालेला नाही आहे. म्हणजेच मदतीच्या रकमेला अजून देखील मंजुरी मिळाली नाही. केवळ मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळी पॅकेज जाहीर केलं होतं त्यावेळी सांगितलं होतं की राज्यातल्या 65 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. या 65 लाख हेक्टरसाठी जर हेक्टरी 10,000 रुपये मदत द्यायची असेल तर 6,500 कोटी रुपये द्यावे लागतील आणि त्याची तरतूद राज्य सरकार करेल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं. परंतु अद्याप 1 रुपयाचा देखील GR काढण्यात आला नाही. म्हणजे कुठल्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हेक्टरी 10,000 रुपये जमा झालेले नाही आहेत. नेमकी ही मदत कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की ही मदत म्हणजे हेक्टरी 10,000 रुपये रब्बीच्या पेरणीसाठी देण्यात येतील. आता राज्यभरामध्ये रब्बीची पेरणी सुरू झाली आहे. पुढच्या 1-2 आठवड्यामध्ये रब्बीची पेरणी पूर्ण होईल. मग जर या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना ही मदत मिळाली नाही तर मग रब्बीच्या पेरणीसाठी जी मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली त्याचा जो काही उद्देश आहे तो उद्देश पूर्ण होणार नाही. शेतकऱ्यांना आता खरी गरज आहे या मदतीची. कारण यंदा पावसामुळं म्हणजे अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. कापूस असेल, सोयाबीन असेल, या पिकांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी झालं आहे. मूग आणि उडीद तर पूर्णतः नष्ट झाले की काय अशी परिस्थिती आहे. बहुतांश शेतकऱ्यांची पिकं हातीच आली नाही आहे. जी पिकं हाती आली आहेत त्या पिकांना बाजारामध्ये सध्या भाव मिळत नाही आहे. सोयाबीनचा बाजारभाव हमीभावापेक्षा किमान 1,000 ते 1,500 रुपयांना कमी आहे. कापसाचा भाव देखील हमीभावापेक्षा 1,000 ते 1,500 रुपयांना कमी आहे. ओलावा जास्त असल्याच्या नावाखाली बाजारभाव कमी केले जात आहेत, बाजारभाव पाडले जात आहेत. एकतर दिवाळीचा सण यंदा लवकर आलेला आहे. दिवाळीमध्ये शेतकऱ्यांचा खर्च काही प्रमाणात होणारच आहे. त्यातही जर रब्बीची पेरणी करायची असेल तर सरकारच्या मदतीची आवश्यकता होती. आता NDRFची जी काही मदत जमा केली जाते, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की NDRFच्या माध्यमातून जी मदत दिली जाणार आहे ती दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल. परंतु बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झालेली नाही आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नियमित रक्कम जमा झाली किंवा कमी रक्कम जमा झाली. स्थानिक पातळीवरती अधिकारी सांगतायत की पुढच्या टप्प्यामध्ये आणखीन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होईल. म्हणजे शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की आता जी मदत मिळाली, जी कमी मदत मिळाली त्यामध्ये आणखीन मदत जास्त मिळेल. म्हणजेच हेक्टरी किमान 8,500 रुपये शेतकऱ्यांना मिळतील. परंतु संपूर्ण रक्कम अद्यापही मिळाली नसल्यामुळं शेतकऱ्यांना अपेक्षा होती की मुख्यमंत्र्यांनी रब्बीसाठी जे काही हेक्टरी 10,000 रुपये अनुदान किंवा मदत जाहीर केली ही मदत रब्बीच्या कालावधीमध्ये खात्यामध्ये जमा करावी. जर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम आली तर शेतकऱ्यांना पेरणीची जी काही चिंता आहे ती काहीशी कमी होईल. जर हेक्टरी 10,000 रुपये हातात आले तर बियाणं किंवा खतं विकत घेता येतील किंवा पेरणीसाठी जे काही मजूर लागणार आहे, ट्रॅक्टर असेल किंवा इतर मजुरांची मजूर आहेत ती देता येईल आणि पेरणीची जी चिंता आहे ती काहीशी मिटेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु त्याचे चिन्ह सध्या तरी दिसत नाही आहे. आता पुढचा आठवडाभर तरी शासकीय पातळीवरून असा कुठला निर्णय होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे आता सोमवारी जेव्हा कामकाज पुन्हा सुरू होईल त्यानंतरच ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जातोय. आता 10,000 हेक्टरी मदत सरकारनं जाहीर केली. ही मदत तशी पाहिली तर कमीच आहे. हेक्टरी 50,000 रुपयांची मदत करावी अशी मागणी शेतकरी करत होते. विरोधी पक्षांनी देखील आणि शेतकरी नेत्यांनी देखील ही मागणी लावून धरली होती की हेक्टरी किमान 50,000 रुपये मदत जाहीर करावी. परंतु मुख्यमंत्र्यांनी NDRFच्या वरती केवळ 10,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. आता ही मदत सरकारनं रब्बीच्या पेरणीसाठी जे काही निविष्ट अनुदान आहे त्यामार्फत देऊ असं सांगितलं होतं. यातून तसं पाहिलं तर राज्य सरकारनं आपल्या स्वतःची थोडीशी एक पळवाट किंवा स्वतःला एक सवलत मिळावी ही मदत देण्यासाठी त्यासाठीची तरतूद केली. म्हणजे रब्बीच्या पेरणीसाठी ही मदत दिली जाईल असं सांगितल्याचं आता बोललं जातं. कारण जर NDRFमध्ये जर ही रक्कम समावेश केले असते म्हणजे NDRFवर जर आम्ही 10,000 रुपये देतो असं जर त्यावेळेस म्हटलं असतं तर NDRFच्या मदतीसोबतच ही मदत जमा करावी असा दबाव सरकारवरती आला असता असं देखील आता काही तज्ज्ञांचं आणि शेतकरी नेत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे हुशारीनं मुख्यमंत्र्यांनी रब्बीच्या निविष्ट अनुदानासाठी रब्बी पेरणीसाठी ही मदत दिली जाईल असं सांगितल्याचं बोललं जात आहे. जसं NDRFची मदत मुख्यमंत्री तसंच सगळे दोन्ही उपमुख्यमंत्री सगळ्या मंत्र्यांनी सांगितलं होतं की NDRFची म्हणजेच पीक नुकसानीची मदत ही दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाईल. तसं
हेक्टरी 10,000 रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीच्या आधी जमा केली जाईल असं त्यांनी सांगितलं नव्हतं. त्यामुळं हा धागा पकडून कदाचित ही रक्कम देण्यास उशीर होऊ शकतो असा देखील अंदाज व्यक्त केला जातोय. आता ह्या जरतरच्या गोष्टी झाल्या, परंतु शेतकऱ्यांना खरी गरज ती आत्ता आहे. जर शेतकऱ्यांची आर्थिक तंगी यंदा वाढलेली असेल तर त्याला एकतर प्रामुख्यानं 2 घटक कारणीभूत आहेत. एक आहे त्यातलं महत्त्वाचं म्हणजे नैसर्गिक संकट, अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. सोयाबीनचा उतारा अनेक भागांमध्ये 30 ते 40% कमी आला आहे. परंतु सोयाबीनचा बाजारभाव देखील गेल्या वर्षीपेक्षा किंबहुना गेल्या 2 वर्षांचा जो दर होता त्याच्यापेक्षा किमान 30 ते 40% कमी आहे. गेल्या वर्षी सोयाबीनचे बाजारभाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 42 ते 44 रुपयांच्या दरम्यान होते. परंतु आता सोयाबीनला जो भाव मिळतोय तर तो अगदी 3200 रुपयांपासून सुरू होतोय तर 4000 रुपयांपेक्षा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दर मिळतोय. म्हणजेच आपण सरासरी असं म्हणू शकतो की 3500 ते 4000 रुपयांनी सोयाबीन विकलं जाते. एक तर उतारा कमी झाला आहे, बहुतांश शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की 50% उतारा कमी झाला आहे, भाव कमी आहे. या परिस्थितीमध्ये दिवाळीचा सण आणि रब्बीची पेरणी करणं अवघड आहे. सरकारची मदत अनेक शेतकऱ्यांना मिळालेलीच नाही आहे. त्यामुळे हे 10,000 रुपये तरी शेतकऱ्यांनी द्यावे, म्हणजे हेक्टरी 10,000 रुपयांची मदत शेतकऱ्यांना जर मिळाली तर रब्बीच्या पेरणीला काहीसा आधार मिळू शकतो. सरकारनं शेतकऱ्यांची जी मागणी होती हेक्टरी 50,000 रुपयांची मदतीची, ती मागणी तर पूर्ण केलेली नाही आहे. परंतु सरकारनं जी काही मदत जाहीर केली ती मदत देखील शेतकऱ्यांना वेळेवर मिळत नाही आहे. शेतकरी हात उसने करून किंवा इकडून तिकडून आपलं नियोजन करून रब्बीची पेरणी करत आहेत. कारण जर पेरणीला उशीर झाला तर पुढं रब्बीचं पीक देखील धोक्यात येईल आणि हाती काहीच येणार नाही. त्यामुळे काही झालं तरी पेरणी वेळेवरती करावी लागणार आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी सरकारनं ही मदत तातडीनं द्यावी अशी मागणी करत आहेत. तुम्हाला काय वाटतं, राज्य सरकार शेतकऱ्यांना रब्बीच्या पेरणीसाठी दिलेला शब्द पाळेल का? म्हणजेच मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता की रब्बीच्या निविष्ठा अनुदानासाठी आम्ही हेक्टरी 10,000 रुपये देऊ. आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसं रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.